नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याची उपवासाची भाजी. तर चला, कढई घेतली आहे, त्यात तेल टाकलं आहे, तेल गरम झाले. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरच्या आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि बाकी जिरे मोहरी काही आपण टाकणार नाही, कारण की ही उपवासाची राजगिऱ्याची भाजी बनवणार आहोत. तर आता भाजी वगैरे छान धुवून घेतलेली आहे, मिरच्याही छान परतलेल्या आहेत. आता आपण मिरच्या छान परतून झाल्यावर याच्यामध्ये राजगिऱ्याची भाजी टाकणार आहोत. मिरच्या चांगल्या खायच्या आहेत म्हणून हे केले. आता भाजी टाकत आहे याच्यामध्ये. तेल जरा जास्त तापल्यामुळे ह्या वाफा निघायला लागल्या आहेत. जी काही धुवून घेतली होती ती स्वच्छ सर्व भाजी ती आता याच्यामध्ये टाकली आहे आणि कलत्याने मी ह्या भाजीला हलवत आहे. भाजीला छानपैकी हलवून घेत आहे. चांगली हलवून घ्यायची, जेणेकरून मीठ आणि मिरची जी आहे ते संपूर्ण भाजीला लागेल. स्वच्छ छानपैकी हलवून घेत आहे भाजी. जी ही राजगिऱ्याची भाजी आहे ती त्याच्यामध्ये कॅल्शियम पण खूप असतं आणि हे हाडांसाठी, गुडघ्यासाठी खूप चांगले असते. तर तुम्ही पण या नवरात्रीमध्ये राजगिऱ्याची भाजी नक्की ट्राय करा आणि प्रत्येकाने ही भाजी खायलाच हवी, कारण की यात भरपूर कॅल्शियम असतं. ज्यांचे गुडघे कंबरदुखी असेल त्यांनी ही भाजी तर आवर्जून खावी. आता छान हलवून घेतलेली आहे. आता त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा काढले आहे झाकण. परत एकदा हलवले मी भाजीला, कारण की 5 ते 10 मिनटं मी ठेवलं होतं झाकण. आता भाजी छानशी पुन्हा शिजलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता कशी छान शिजली आहे भाजी. भाजी छान शिजवून घ्यायची. उपवासाची असल्यामुळं त्यात लसूण, जिरी, मोहरी काही घालता येत नाही. जर लसूण, जिरी, मोहरी, शेंगदाणे टाकले तर खूप छान होते. आता परत मी याच्यावर झाकण ठेवलं होतं 5 ते 10 मिनटं. त्याच्यानंतर ते कशी पुन्हा पाहिली किती शिजली आहे काय, चेक केली मी किती शिजली काय. ती आईसाठी करायची होती, आईला खायची आहे म्हणून चांगली शिजवून घेतली आहे. थँक्यू, धन्यवाद.